श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज तुझ्या घरात 2 मिनिटात एक मोठी शुभ बातमी येणार आहे. ही बातमी तुझ्या आयुष्याला नवी दिशा देईल. त्यामुळे या स्वामी संदेशाला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि तुमच्या जवळच्या लोकांनाही हा स्वामी संदेश नक्की पाठवा. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. जी गोष्ट इतक्या दिवसांपासून तू मनापासून मागत होतास ती आता तुला मिळणार आहे. हे यश फक्त तुझं नाही, हे तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या प्रियजनांसाठी आणि तुझ्या मेहनतीचं फळ आहे. मी पाहतोय तू खूप दिवस संघर्षात होतास. प्रत्येक दिवशी एक आशा घेऊन जगत होतास आणि रात्रभर चिंता करत होतास. पण आता स्वामींची कृपा सुरू झाली आहे. सर्व अडचणी एक एक करून बाजूला होणार आहेत. आज घरात ज्या दिशेने वारा वाहतोय तो वारा यश, समृद्धी आणि आनंद घेऊन येतोय. कोणीतरी दूरवरून चांगली बातमी घेऊन येणार आहे. कोणीतरी तुला मदतीचा हात देणार आहे. कोणीतरी तुला ओळखणार आहे, तुझी किंमत करणार आहे. तुझं घर दिव्य प्रकाशाने उजळून निघणार आहे. तेव्हा काळजी करू नकोस. फक्त माझं नाव घेत राहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कारण माझ्या नावामध्ये अशी शक्ती आहे जी अशक्य गोष्टींना शक्य करते. मी तुझ्या घरी येणार आहे, आशीर्वाद घेऊन, प्रेम घेऊन आणि सुख घेऊन. तुझ्या दारात जेव्हा मी उभा राहीन तेव्हा दुःख स्वतःहून घर सोडेल. तू जे गमावलं आहेस ते तुला परत मिळेल आणि त्याहून जास्त मिळेल. मी आहे तुझ्यासोबत, तू एकटा नाहीस. मी तुझा हात धरून चालणार आहे आणि तुला यशाच्या शिखरावर नेणार आहे. फक्त डोळे मीट, मन शांत कर आणि पुन्हा म्हण, श्री स्वामी समर्थ. मोठी बातमी येते फक्त 2 मिनिटात. स्वतःला तयार ठेव, कारण हे फक्त तुझं यश नाही, हे स्वामींचं वरदान आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझ्या घरात 2 मिनिटात एक मोठी आनंददायक बातमी येणार आहे. ही बातमी तुझं नशीब बदलणारे ठरेल. तू खूप दिवस वाट बघतोय, डोळ्यात आशा, मनात प्रार्थना. मी पाहतोय तुझं धैर्य, तुझी श्रद्धा आणि तू केलेले सगळे प्रयत्न. हे काही वाया जाणार नाही. स्वामींची कृपा आता तुझ्या दारी येत आहे. खूप अडचणी आल्या, खूप वेळा तुझं मन निराश झालं, पण तू हार मानली नाहीस आणि म्हणूनच आता तुझ्यासाठी आकाशदार उघडणार आहे. मी तुला सांगतोय, ही वेळ तुझ्या जीवनात एक नवा अध्याय सुरू करणार आहे. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहजपणे घडू लागतील. जिथे तुला वाटलं होतं नाही होणार तिथेच यश येऊन थांबेल. आज घरात जिथे शांतता होती तिथे हसू येईल. जिथे काळजी होती तिथे आता समाधान असेल. तुला भेटणार आहे अशी गोड बातमी जे ऐकून तुझे डोळे भरून येतील. पण यावेळी आनंदाने तुझ्या मेहनतीचं फळ तुला मिळणार आहे. लोक म्हणतील काय चमत्कार झाला, पण तुला माहीत असेल हे चमत्कार नाही, ही स्वामी समर्थांची कृपा आहे. फक्त थोडं शांत बस, मन एकाग्र कर आणि माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ. मी आहे इथेच तुला आशीर्वाद द्यायला. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्यासोबत चालतोय. आजपासून तुझं नशीब फिरणार आहे. दरवाजे उघडतील, संधी चालून येतील आणि यश तुझ्या पायाशी असेल. आज जी बातमी येणार आहे ती फक्त एखादं पत्र, एखादा फोन कॉल किंवा एखादं वाक्य नसेल. ती तुझ्या जीवनातले अंधार दूर करणारी असेल. तुझ्या मनातला गोंधळ, भीती आणि अनिश्चितता यांना शांत करणारी असेल. इतके दिवस तू फक्त कधी होईल असा प्रश्न विचारत होतास, पण आता उत्तर मिळणार आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा वेळ योग्य असेल तेव्हा मी स्वतः चालत तुझ्याकडे येतो आणि हीच ती वेळ आहे. आता तुझ्या आशीर्वादाची वेळ सुरू झाली आहे. जे प्रकरण थांबलेलं होतं, ते निर्णय रखडले होते, ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या सगळ्या आता मार्गी लागणार आहेत. आजपासून जेवढं तू हरवलं आहेस त्याचं दुप्पट तुला मिळणार आहे. ज्याने तुला ओळखलं नाही, ज्याने तुझा अपमान केला, आता तेच लोक तुझं यश पाहून थक्क होणार आहे. पण तू त्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर. तुझा रस्ता वेगळा आहे. तो स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सजलेला आहे. त्यांच्या कृपेने तुला अशी उंची गाठायची आहे जिथे दुःख पोचू शकत नाही. आता फक्त मनात विश्वास ठेव, विचार बदल, शब्द बदल आणि आयुष्य आपोआप बदलेल.
स्वामी समर्थ तुला थांबायला नाही सांगत, ते म्हणतात चालत राहा, मी आहे ना मागे. आजची बातमी हे केवळ सुरुवातीचा दार आहे. पुढे अजून काहीतरी आनंदाच्या गोष्टी तुझी वाट पाहत आहे. संधी मिळाल्यावर तिचं स्वागत करायला तयार राहा. जेव्हा ती बातमी दारात येईल तेव्हा मनात घाबरू नकोस. म्हण, हे सर्व तुमच्यामुळेच आहे. श्री स्वामी समर्थ. त्यांच्या आशीर्वादाने जे काही मिळतं त्यात कायम समाधान असतं, शांती असते आणि परमेश्वराचं संरक्षण असतं. जशीच ती बातमी तुझ्या कानावर येईल, घरात एक अनोखा ऊर्जा पसरलेली जाणवेल. एखादं वातावरण हलकं वाटेल, जणू काही काळजीचा भार कोणीतरी उतरून टाकलाय. आईच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटेल, पित्याच्या नजरेत अभिमान दिसेल आणि तुझं मन डोळ्यातून व्हायला लागेल. हे सगळं खरंच घडतंय का? घरातले आवाजही वेगळे वाटतील, शांत, प्रसन्न, सकारात्मक. अगदी भिंतींना सुद्धा वाटेल आज काहीतरी विशेष घडलंय. लहान मुलं हसत खेळत पळतील, वृद्ध लोकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकेल आणि तुला जाणवेल, हो, हीच ती वेळ होती जी मी इतके दिवस वाट पाहत होतो. स्वामी समर्थांची कृपा एकदा चालू झाली की ती थांबत नाही. आज एक बातमी आली, उद्या आणखी काही संधी चालून येतील. आज एक छोटा आनंद मिळालाय, उद्या तोच आनंद एक मोठे यश घेऊन येईल. स्वामी म्हणतात, जेव्हा मी काय देतो ते भरभरून देतो. तू मागितलं होतं थोडं समाधान, पण मी देतोय तुझ्या पूर्ण कुटुंबाला एकत्र हसवणारं, जीवन बदलणारं सुख. तुझ्या घरात आज रोज नामस्मरण घडणार आहे. रोज स्वामींचं नाव घेतल्यावर समाधान मिळणार आहे. रोज जेवताना हात जोडून धन्यवाद देण्याची भावना निर्माण होणार आहे. तुला आता कळेल की आयुष्य जरी अवघड असलं तरी स्वामी समर्थ असेल की मार्ग नक्की सापडतो. त्या आनंदी बातमीने तुझं मन भरून आलंय. तू शांतपणे बसलाय, डोळे पाणावलेत, पण त्या अश्रूंमध्ये वेदना नाहीत, ते कृतज्ञतेचे अश्रू आहेत. कारण इतक्या काळाने, इतक्या संघर्षानंतर स्वामींनी तुझ्यावर कृपा केली आहे. तू मनात म्हणतोस, स्वामी हे सर्व तुमच्यामुळे शक्य आहे. आणि खरंच स्वामी समर्थांची कृपा जिथे असते तिथे अशक्य काहीच राहत नाही. हळूहळू घरात बदल दिसायला लागतो. जिथे शांतता नव्हती तिथे समाधानाचा वसंत येतो. घरातले नाते अधिक घट्ट होतात, कारण सगळ्यांना वाटतं आपण खऱ्या अर्थानं एकत्र आहोत. लोक तुला विचारू लागतात, काय केलं इतकं यशस्वी होण्यासाठी? आणि तू शांतपणे फक्त हसून उत्तर देतोस, मी काही केलं नाही, फक्त स्वामींच्या चरणी विश्वास ठेवला. आता तू जेव्हा एखाद्या अडचणीत असलेल्या माणसाला भेटतोस तेव्हा तू त्याला मार्गदर्शन करतोस. फक्त एखादा श्री स्वामी समर्थ म्हण, सर्व ठीक होईल. तुझं स्वतःचं आयुष्य उदाहरण बनतं की विश्वास ठेवल्यास, श्रद्धेनं राहिल्यास आणि नामस्मरण केल्यानं जीवनात काहीही अशक्य नाही. तुझं नशीब फिरलेलं आहे. आता मागे वळून पाहताना तुला वाटतं किती अवघड होतं सगळं, पण स्वामींमुळे मी ते पार केलं. स्वतःवरचा विश्वासही वाढलेला आहे आणि स्वामींवरचा तर अढळ झाला आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आता तू मला विसरू नकोस. सुखाच्या काळातही माझं नाव घेत राहा. जसं मी तुझ्या दुःखात तुझ्या सोबत होतो तसंच तू माझ्या नामस्मरणात सतत सामील हो. आता रोज सकाळी तू उठतोस आणि सर्वात पहिलं नाव ओठावर येतं श्री स्वामी समर्थ. हा नामघोष तुला नवे ऊर्जित नवीन दिशा देतो. तुला अधिक प्रबल, स्थिर आणि शांत ठेवतो. आता प्रत्येक दिवस तुझ्यासाठी एक आशीर्वाद बनला आहे. सकाळ होते तेव्हा सूर्यप्रकाशासोबत स्वामींची आठवण येते. मनात शांतता आहे, कारण आता तुला माहीत आहे तू एकटा नाहीस. घरात दिवा लागतो तेव्हा केवळ प्रकाश नाही तर भक्तीचं तेज पसरतं. संध्याकाळी जेव्हा तू थोडा दमतोस, थोडा थकतोस, तेव्हा एखाद्या कोपऱ्यातून स्वामी म्हणतात, घाबरू नकोस, मी आहे ना. तुला मिळालेली ती मोठी बातमी आता फळ देऊन जाणार आहे. तुझं काम सुधारतंय, संधी वाढताय आणि समाजात तुला मान सन्मान मिळतोय. पण या सर्व गोष्टींसोबत तुझं मन अधिक नम्र झालं आहे. आता तुला समजतं की यश हे केवळ मेहनतीचं नाही, ते कृपेनं मिळालेलं वरदान असतं. तू आता दुसऱ्यांसाठीही एक दीप बनलाय. स्वतःचं आयुष्य सावरल्यावर तू इतरांनाही आधार देतोस. जेव्हा कोणी निराश होतो, तुझ्याकडे येतो, तेव्हा तू सांगतो, एखाद्या शांत मनानं बस आणि फक्त 11 वेळा श्री स्वामी समर्थांचं नाव म्हण. मग बघ,
कसं मन हलकं होतं आणि मार्ग सापडतो. स्वामींच्या कृपेचं हे तेच आता फक्त तुझ्यापुरतं राहिलेलं नाही, ते तुझ्या शब्दात, तुझ्या हसण्यात, तुझ्या वागण्यात उतरलंय. तू जेव्हा एखाद्याला धीर धर असं म्हणतोस, तेव्हा त्या शब्दांमागे स्वामींची छाया असते. तुझं घर आता केवळ वास्तू नाही, ते एक पवित्र स्थान झालं आहे, जिथे दररोज स्वामींचं नामस्मरण होतं, जिथे प्रेम, शांती आणि विश्वास नांदतो. घरात जेव्हा एखादी नवीन गोष्ट सुरू होते, व्यवसाय, अभ्यास, नातं, तेव्हा सर्वात आधी स्वामींचं नाव घेतलं जातं. स्वामी म्हणतात, जेव्हा माझ्या भक्ताच्या ओठावर माझं नाव असतं, तेव्हा त्यांचं आयुष्य मी स्वतः चालवतो. या प्रवासाचा शेवट नाही, कारण स्वामी समर्थांची कृपा ही अनंत आहे, अखंड आहे, अचल आहे. तू फक्त चालत राहा, श्रद्धा ठेव, प्रार्थना करत राहा आणि प्रत्येक क्षणी म्हणत राहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कारण हे नाव आहे तुझ्या जीवनाचं आधारवड. तू कितीही मोठा झालास, कितीही उंच गेलास, तरी हे नाव हे तुझं खरी शक्ती आहे, खरं मार्गदर्शन आणि खऱ्या आनंदाचं कारण आहे. आता तुझं मन अधिक शुद्ध झालंय. पूर्वी जिथे तुला राग, तणाव, भीती वाटायची, तिथे आता शांतता आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण एक शिकवण घेऊन येतोय आणि तू तो स्वीकारतोय, कारण स्वामी तुझ्या बरोबर आहेत हे तुला आता मनापासून जाणवतंय. एकेवेळी तू जेव्हा खचून जात होतास, तेव्हा तुला कोणीच नव्हतं असं वाटत होतं, पण आता तुला समजलंय, मी एकटाच नव्हतो. स्वामी समर्थ नेहमीच माझ्या पाठीशी उभे होते. तेच तर खरं, ते कधीही आपल्याला सोडत नाहीत, पण आपणच कधी कधी विसरतो. आता तुझं प्रत्येक पाऊल विचारपूर्वक आहे. तुझं बोलणं इतरांना दिलासा देणारं आहे. तुझं वागणं हे भक्तीचं प्रतिबिंब झालं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, माझं नाव केवळ तोंडापुरतं नको, ते हृदयातून घेतलं तरच खऱ्या अर्थानं चमत्कार घडतो. आणि आता तू ते हृदयातून घेतोय, म्हणूनच तुझ्या आजूबाजूला सगळं हलकं, सकारात्मक आणि शुभ घडतंय. आता तुला पैशाचं नव्हे, समाधानाचं महत्त्व कळतंय. तू यशस्वी झालास, पण तुला अभिमान नाही, कारण तुला माहीत आहे हे सगळं स्वामी समर्थांचं आहे. रोज रात्री झोपताना तू डोळे मिटून नम्रतेने म्हणतोस, स्वामी, आजही तुमच्यामुळेच माझा दिवस सुंदर गेला. उद्याही माझं मार्गदर्शन करत राहा. आणि हेच ते खरं नातं भक्त आणि भगवान यांचं. आता घरातलं वातावरण एवढं सकारात्मक झालं आहे की घरात येणाऱ्यालाही जाणवतं, इथे काहीतरी विशेष आहे, इथे शांती आहे, इथे स्वामींचं अस्तित्व आहे. तुझं घर आता एक शक्तिपीठ झालं आहे. तू जिथे चालतोस तिथे तुला बळ मिळतं. तू जिथे बोलतोस तिथे लोक आता आशा घेतात. आणि हे सगळं शक्य झालं आहे फक्त एका नावामुळे, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या कृपेने आता तुझं संपूर्ण जीवनच बदलून गेलं आहे. एकेकाळी जेव्हा काळजी, तणाव आणि अंधाराने तुला वेढून टाकलं होतं, तेव्हा तू एकटा होता. पण आता तुझ्याबरोबर तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारात आणि प्रत्येक कृतीत स्वामींचं अस्तित्व आहे. तू जेव्हा डोळे मिटून शांत बसतोस, तेव्हा मनात एकच आवाज घुमतो, श्री स्वामी समर्थ. तुझं घर आता केवळ वास्तू राहिलेलं नाही, ते एक पवित्र स्थान बनलंय. घरात प्रवेश करताना जणू भक्तीचं गंध सुवासित करते. जिथे पूर्वी भीती होती, तिथे आता निष्ठा आहे. जिथे चिंता होती, तिथे आता विश्वास आहे. आणि हे सर्व काही एकाच कृपेच्या स्पर्शाने घडले. स्वामींच्या कृपेशिवाय हे अशक्य नव्हतं. स्वामींची काया आपल्या सोबत आहे. तुला मिळालेली आनंदाची बातमी हे केवळ एक घटना नव्हती, ते एक जागृती होती, एक संकेत होता की आता तुला काळ बदलतो आहे. यश मिळालं, काम सुरळीत झालं, मान सन्मान वाढले, पण या सर्वामागे असलेली खरी शक्ती तू ओळखलीस, आणि ती म्हणजे स्वामी समर्थ. आता तुझ्या इतरांनाही एक मार्गदर्शक बनलास. लोक तुला संकटात असतात, निराश होतात, तेव्हा ते तुझ्याकडे येतात आणि तू त्यांना मोठमोठ्या गोष्टी सांगत नाहीस, फक्त हसत सांगतो, शांत बसा आणि श्री स्वामी समर्थ म्हणा. बघ मग सगळं कसं बदलतं. तू फक्त अनुभवलंय ते चैतन्य आता इतरांसोबत पोचू लागलंय. संध्याकाळी घरात दीप लावताना तुला आठवतं, हे घर आहे त्या परमेश्वर शक्तीचं, ज्यानं मला अंधारातून उजेडाकडे नेलं. आणि जेव्हा हात सोडून तू म्हणतोस, श्री स्वामी समर्थ, जे काही आहे ते तुमचं आहे, मी केवळ माध्यम आहे.
तेव्हा स्वामी समर्थांची कृपा अशीच असते. जेव्हा ती येते ती केवळ समस्या दूर करत नाही, ती आयुष्याला अर्थ देते. तू आता केवळ यशस्वी नाहीस, तू धन्य झाला आहेस आणि त्या धन्यतेच्या प्रत्येक श्वास, प्रत्येक क्षण स्वामींचा अर्पण झालेला आहेस. आता तुझं जीवन म्हणजे केवळ दिवस चालवणं नाही, तर आत्मा जागवणं झालं आहे. स्वामी समर्थांच्या नामस्मरणामुळे तुझ्या जीवनात एक नवीन तत्व, नवीन तेज आलं आहे. आधी जे निर्णय घ्यायला भीती वाटायची, आता तिथे आत्मविश्वास आहे. कारण तुझा आता ठामपणे माहीत आहे, स्वामी आहेत, मग भीती कशाची. प्रत्येक सकाळ तुला नवीन संधी घेऊन येते. स्वामींचं नाव घेऊन तू दिवसाची सुरुवात करतोस आणि प्रत्येक दिवस हेच दाखवतो की तू योग्य मार्गावर आहेस. आता तुझं बोलणं, तुझं वागणं इतरांवर प्रभाव टाकू लागतंय, पण अहंकार नाही. कारण तुझ्या मनात आहे नम्रतेचं घर झालं आहे. स्वामी समर्थांची तुला फक्त यशच दिलं नाही, तर त्यांनी तुला समजावलं आहे, हे खरं भक्त म्हणून आहेस. पूर्वी जिथे चिंता असायची तिथे आता फक्त होईल स्वामी आहेत ना असा विश्वास आहे. आधी जे शब्द रडत बोललेले जायचे तेच शब्द आता शांततेत, समाधानात आणि कृतज्ञतेत निघतात. तुला मिळालेले यश आता केवळ तुझं नाही, ते स्वामी समर्थांचं कार्य आहे. सगळं काही असताना तू कधी विसरलास नाही. ही सर्व स्वामींचं देणं आहे. तुला मिळालेला तो एक क्षण जेव्हा स्वामींचं अस्तित्व तू प्रत्यक्षात अनुभवलं, तो क्षण तुझं आयुष्य बदलून गेला. तो क्षण आता तुझ्या हृदयात खोलवर रुतलेला आहे आणि तोच तुला रोज नवा उभारी देतो. लोक जेव्हा विचारतात कसं शक्य झालं एवढं सगळं, तू फक्त एवढंच उत्तर देतो, मी काहीच केलं नाही, फक्त विश्वास ठेवला, बाकी सर्व स्वामी समर्थांनी केलं. स्वामींचं नाव आता तुझ्या घरात नित्य घुसतंय. मुलंही आज रात्री झोपताना म्हणतात, स्वामी छान झोप द्या. वृद्ध मनात मन हलकं करतात तेव्हा तेही म्हणतात, स्वामी तू शेवटची आधार आहेस. या भक्तिमय प्रवासात आता तुझं प्रत्येक पाऊल एक सेवेसारखं आहे. तू कोणालाही मदत करतोस तेव्हा त्या हातामागे स्वामींची प्रेरणा असते. तू कुणाला समजवतोस तेव्हा त्या शब्दांमध्ये स्वामींचं मार्गदर्शन असतं. स्वामी समर्थ म्हणतात, भक्त जर माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवले तर मी त्यांच्या आयुष्यात काहीही अशक्य ठेवणार नाही. आणि तू आता त्या भक्तांपैकी एक झालास. तो फक्त भक्त नाही, फक्त मागच नाही, तर प्रत्येक सुखदुःखात फक्त हेच म्हणतो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या कृपेत आता तुझं मन इतकं विशाल झालं आहे की स्वतःपुरतं विचारत न राहता आपण दुसऱ्यांसाठी काय करू शकतो याचं विचाराने तू चालू लागतोस. पूर्वी तुझं आयुष्य केवळ संघर्षामध्ये अडकलेलं होतं, पण आता तू संघर्षावर मात करून दुसऱ्यांचेही जीवन उजळायला सज्ज झाला आहे. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांनी केवळ स्वतःचं कल्याण न करता इतरांचाही उद्धार करावा, आणि हेच तू करतो आहेस. कुणी उपाशी असेल तू त्याला अन्न देतोस, कुणी रडत असेल तर तू त्यांना आश्वासन देतोस, कुणी हरवलेला वाटत असेल तर तू त्यांना मार्ग दाखवतोस. तू आता एक पूजक राहिलेला नाहीस, तू एक प्रेरणास्रोत बनला आहे. लहान मुले तुझ्याकडे पाहून शिकतात की स्वामींच्या भक्तीने जीवन बदलू शकतं. तरुण पिढी तुला पाहून उमजते की शांत आणि श्रद्धेनेही यश मिळवता येते. वृद्ध मंडळी तुझ्या शब्दांमध्ये समाधान शोधतात. तुझ्या कार्यात, तुझ्या बोलण्यात, तुझ्या डोळ्यात आता केवळ मी नसून स्वामीच आहेत. तू जेव्हा एखाद्या गरजू माणसाला मदत करतोस तेव्हा स्वामींच्या हातानेच ती मदत घडते. कारण आता तू स्वामी समर्थांची चालती बोलती मूर्ती झाला आहे. रोजच्या जीवनात प्रत्येक कृतीत तू एक प्रश्न विचारतोस, स्वामी हे तुमचं कार्य आहे, मी केवळ माध्यम आहे. तुम्ही मला योग्य मार्ग दाखवता आणि प्रत्येक वेळेस तुला उत्तर मिळतं, कृतीतून, प्रेरणेतून आणि यशातून. शेवटी तुझं जीवन हेच एक संदेश बनतं. आधी स्वामींवर विश्वास ठेव, मग त्या विश्वासानं जग बदल. आज तू आहेस. तुझ्या यशाची पायाभरणी ही नम्रता, श्रद्धा आणि स्वामींचं स्मरण हेच आहे. तुझं बोलणं, तुझं चालणं, तुझं आयुष्य हे सगळं आता स्वामी समर्थांच्या योजनेचा एक भाग झाला आहे. तू फक्त भक्त नाहीस, तू स्वामींचा दूत झाला आहे. तू जिथे जाशील तिथे स्वामींचं बीज पेरशील. तू जिथे राहशील तिथे समाधान, आशीर्वाद साठेल. कारण आता तुझं जीवन हेच एक प्रसाद झालं आहे. किती दिवसांपासून तू मनात आशा ठेवून वाट बघत होतास. मनात भीती होती, प्रश्न होते
आणि थोडा ताणही होता. पण स्वामी म्हणतात, सांग तू काळजी का करतोस, मी आहे ना तुझ्यासोबत. आज जे होणार आहे त्याने तुझं मन आनंदाने भरून जाईल. तेवढंच नाही, तुझ्या कुटुंबातही सुख आणि समाधानाचं वातावरण तयार होईल. कदाचित ही बातमी तुझ्या करिअरबद्दल असेल किंवा एखाद्या इच्छेच्या पूर्णेबद्दल. कदाचित एखाद्या बंद दरवाजामागून आता एक मोठी संधी उघडणार असेल. श्री स्वामी समर्थ यांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या मंत्राचा जप तुझ्या घरात आज चैतन्य निर्माण करेल. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य होतील. ज्या इच्छा पूर्ण होत नव्हत्या त्या आता पूर्ण होतील. स्वामी म्हणतात, मी तुमचं रक्षण करीन, तुमच्या घरात समाधान नांदेल. आजचा दिवस खास आहे. हृदयात सकारात्मक विचार ठेव. स्वामींची कृपा आज तुझ्या घरात एक नवीन दार उघडणार आहे. कदाचित एखादा जुना प्रॉब्लेम आता अचानक सुटेल. कदाचित जे पैसे अडकलेले होते ते परत मिळतील. कदाचित त्या बातमीची तुम्ही महिन्यापासून वाट पाहत होत्या तीच बातमी आज तुला मिळेल. स्वामी म्हणतात, तू मागणं मी देईन देणं. म्हणून मनापासून माग, विश्वासाने माग. स्वामी तुझं ऐकतील. आता फक्त 2 मिनटं शांत राहा. माझं मनात स्वामींचं नाव घे आणि बघ त्या मोठ्या आनंददायक बातमीचे दरवाजे कसे उघडतात. श्री स्वामी समर्थ तुझ्यावर कृपा करतील आणि तुला योग्य दिशा दाखवतील. जर तुझ्या मनात काही शंका, चिंता किंवा भीती असेल तर ती दूर कर. विश्वास ठेव की जे काही घडणार आहे ते तुझ्या भल्यासाठीच असेल. काही वेळेस संघर्ष होतो, अडचणी येतात, पण त्या अडथळ्यामुळेच आपण अधिक सक्षम बनतो. जीवनातील प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवतो आणि त्या शिकवणीमुळेच आपण पुढे जातो. आजचा दिवस आनंदाने घालव. स्वामींचे स्मरण कर आणि पुढे चालत राहा. तुला जे हवं आहे ते तुझ्याकडे येईल. फक्त धैर्य धर आणि सकारात्मक राहा. स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. कधी कधी वाटतं की परिस्थिती आपल्या विरोधात जात आहे, पण खरं तर पाहता त्या सर्व गोष्टी आपल्याला अधिक मजबूत आणि अनुभवी बनवण्यासाठीच घडतात. प्रत्येक अडथळा ही एक संधी आहे आणि प्रत्येक कठीण काळानंतरच नक्कीच चांगले दिवस येतात. तू कोणत्याही क्षेत्रात असलास, व्यवसाय, नोकरी, शिक्षण किंवा वैयक्तिक आयुष्य, स्वामी तुला योग्य मार्ग दाखवतील. फक्त विश्वास ठेव आणि प्रयत्न सुरू ठेव. काही वेळा अपेक्षेप्रमाणे परिणाम दिसत नाहीत, पण धीर धरला तर यश नक्की मिळतं. स्वामी समर्थ म्हणतात, ध्येय ठरव आणि चिकाटीने काम करत राहा. तू यशस्वी होशील. जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोध. कृतज्ञ राहा, कारण जे तुझ्याकडे आहे तेही अनेकांसाठी स्वप्नासारखं आहे. संकट आली तरी घाबरू नकोस, कारण स्वामी तुझ्या सोबत आहे. तू त्यांच्या नावाचा जप कर आणि तुझ्या कार्यावर लक्ष केंद्रित कर. तुझ्या मेहनतीला फळ नक्कीच मिळतील. आजचा दिवस विशेष आहे. नवीन संधी, नवीन ऊर्जा आणि नवीन अनुभव तुला मिळतील. मन शांत ठेव, आत्मविश्वास बाळग आणि आनंदाने पुढे जा. श्री स्वामी समर्थ तुझ्यावर कृपा करतील आणि तुला तुझ्या मार्गावर यश देऊन जातील. स्वामींची कृपा असली की जीवनात काही निराश होण्याची गरज नाही. संकट आली, अडथळे आले तरी ते तात्पुरते असतात. सत्य मार्गावर चालणाऱ्या भक्ताला स्वामी नेहमीच योग्य दिशा दाखवतात. तुझ्या मनात काही शंका, भीती किंवा असमजपणा असेल तर तो दूर कर. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला योग्य वेळी यश मिळेल. कधी कधी वाटतं की गोष्टी उशिरा होत आहेत, पण त्या खऱ्या अर्थाने तुझ्या भल्यासाठीच योग्य वेळी घडतात. तू ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहेस ती तुझ्याकडे येण्यासाठी योग्य संधी शोधत आहे. फक्त तू तुझा विश्वास आणि धैर्य कायम ठेव. स्वामींच्या नावाचा जप कर, त्यांच्या शिकवणीचे अनुसरण कर आणि मन शांती राख. नकारात्मक विचार दूर ठेव आणि चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित कर. जेव्हा आपण सकारात्मक राहतो तेव्हा विश्वही आपल्याला सकारात्मक परिणाम देतं. तू एकटे नाहीस. स्वामी समर्थ नेहमीच तुझ्या पाठीशी आहेत. काही वेळा परीक्षा घेतली जाते, पण त्या परीक्षेतून आपण अधिक शक्तिशाली होतो. आजचा दिवस तुझ्यासाठी नवीन ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन आला आहे. काहीही झाले तरी थांबू नकोस, पुढे जात राहा. स्वामी तुझ्या सोबत आहेत आणि ते तुला नक्कीच तुझ्या ध्येयाकडे घेऊन जातील. फक्त श्रद्धा ठेव, सतत प्रयत्न कर आणि चांगल्या गोष्टी घडतील यावर विश्वास ठेव. स्वामी समर्थ म्हणतात,
जे तुझ्यासाठी योग्य आहे ते तुझ्या आयुष्यात येईल. त्यामुळे चिंता सोड आणि आनंदाने जग. जीवनात जे काही घडतं त्यामागे काही कारण असतं. काही वेळा आपल्याला लगेच उत्तर मिळत नाही, पण काळ जसं जसा पुढे जातो तसे तसे आपण समजून घेतो की सर्व काही आपल्या भल्यासाठीच होतं असतं. स्वामी समर्थ म्हणतात, ध्येय निश्चित असेल आणि मनोधैर्य असेल तर कोणतीही गोष्ट, कोणती अडचण तुला थांबवू शकत नाही. म्हणूनच संकट आली तरी घाबरायचं नाही, कारण ज्या अडचणीमध्येच तुझ्या यशाची बीज दडलेली असतात. आजचा दिवस तुझ्यासाठी शुभ संकेत घेऊन आला आहे. जे तुला हवं आहे त्यासाठी योग्य वेळ आली आहे. विश्वास ठेव आणि पुढे पाऊल टाक. काही वेळा परिस्थिती तुझ्या मनासारखी नसेल, पण तेवढ्यासाठी निराश होऊ नकोस. कालच्या तुलनेत तू आज अधिक अनुभवी आणि मजबूत झाला आहेस. भविष्य तुझ्यासाठी चांगल्या संधी घेऊन येईल. फक्त संयम बाळग आणि प्रयत्न करत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तुझ्या कष्टानं आणि श्रद्धेला योग्य दिशा मिळते त्यावेळी यश निश्चित असतं. म्हणूनच आज स्वतःवर विश्वास ठेव आणि नवा संकल्प कर. तू जे काही करत आहेस त्यात तुझं संपूर्ण मन लाव. चांगल्या विचारांनी मन धरून टाक आणि स्वप्नाला साकार कर. स्वतःला साकार कर. स्वतःला सकारात्मक ऊर्जा दे, कारण सकारात्मक विचारच सकारात्मक भविष्य घडवतात. स्वामींचे स्मरण ठेव आणि आनंदाने जग. तुला हवी असलेली चांगली बातमी लवकरच तुझ्या समोर येईल. प्रत्येक दिवस हा नव्या संधीसाठी असतो. मनात आशा आणि हृदयात श्रद्धा ठेव. तुला हवे ते मिळेल आणि तुझ्या वाटेवरील सर्व अडथळे दूर होतील. स्वामी समर्थ म्हणतात, संकट तुझी परीक्षा घेण्यासाठी येतात, पण श्रद्धा आणि धैर्य असेल तर त्याचं संकटामधून तुझा विजय नक्कीच होईल. म्हणून कोणत्याही परिस्थितीत तू घाबरू नकोस. प्रत्येक अंधारानंतर सूर्य उगवतो आणि तुझ्या आयुष्याचाही नवा प्रकाश लवकरच प्रकट होईल. फक्त स्वामींच्या नावाचा जप कर आणि मन शांत ठेव. आजचा दिवस तुझ्यासाठी नवी सुरुवात घेऊन आला आहे. जुना त्रास विसर आणि नव्या आशेने पुढे चालू लाग. काही वेळा वाटतं की गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही, पण स्वामी समर्थ म्हणतात, देरी होते पण अंधार नाही. म्हणजेच वेळ लागला तरी योग्य तेच तुझ्या आयुष्यात येईल. फक्त धीर धर आणि प्रयत्न करत राहा. तू स्वप्न पाहिली आहे ती पूर्ण होतील. ज्या संधीसाठी तू इतके दिवस वाट पाहत आहेस ती तुला मिळेल. मेहनत कर, विश्वास ठेव आणि परिस्थिती कशीही असली तरी हार मानू नकोस, कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे. ते तुला कधीच एकटं सोडणार नाही. तुझ्या मेहनतीला फळ मिळणारच आहे. फक्त त्यासाठी थोडा संयम ठेव. आज तुझ्या जीवनात काहीतरी नवीन घडेल. नवा आत्मविश्वास, नवी उमेद आणि नवी प्रेरणा तुला मिळेल. स्वामी समर्थ तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. फक्त श्रद्धा ठेवून पुढे जा. तुझं भाग्य बदलायला वेळ लागत नाही. फक्त स्वामींवर विश्वास ठेव आणि प्रयत्न करत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, तू ज्या मार्गावर ठाम राहशील तर ते यश तुझ्या पावलाशी खेळेल. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत हार मानू नकोस. काही वेळा वाटतं की गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही, पण त्या गोष्टी आपल्या भल्यासाठीच एका ठराविक वेळी घडतात. स्वामींची कृपा असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आजचा दिवस तुझ्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येईल. कदाचित एखादी चांगली बातमी, नवी संधी किंवा तुझ्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारी व्यक्ती भेटेल. कोणत्याही संधीला कमी लेखू नकोस, कारण लहान वाटणाऱ्या गोष्टीचेच पुढे जाऊन मोठे परिणाम होतात. संधी दार ठोठावेल, फक्त त्याला उघडण्याची तयारी ठेव. स्वामी समर्थ तुझ्यावर सतत कृपादृष्टी ठेवून आहेत. तुझ्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होईल. काही वेळ परिस्थिती तुझ्या मनासारखी नसेल, पण त्याचा अर्थ असा नाही की गोष्टी चुकीच्या आहेत. कधी कधी विलंब होतो, पण तो नेहमीच योग्य वेळी योग्य गोष्ट घडवण्यासाठी असतो. म्हणूनच धैर्य ठेव, मन शांत ठेव आणि मनावर विजय मिळव आणि स्वामींवर विश्वास ठेव. तुझ्या मार्गावर चालला आहेस, तोच तुझ्यासाठी यशाकडे नेईल. अडथळे आले तरी थांबू नकोस. संकटे आली तरी घाबरू नकोस, कारण जे तुझं आहे ते तुला मिळणारच आहे. फक्त श्रद्धा ठेवून पुढे वाटचाल करत राहा. तुझ्या मेहनतीला आणि प्रामाणिकतेला यश नक्कीच मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझी निष्ठा आणि श्रद्धा तुला योग्य मार्गावर घेऊन जाईल. म्हणूनच संकट आली तरी घाबरायचं नाही. प्रत्येक कठीण प्रसंग
हा तुझी तयारी करण्यासाठी येतो, तुला अधिक मजबूत आणि सक्षम बनवतो. तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण तुझ्या प्रगतीचा एक भाग आहे. त्यामुळे धैर्य धर आणि पुढे जात राहा. आजचा दिवस तुझ्यासाठी काहीतरी शुभ घेऊन येईल. एखादी संधी, एखादा नवीन विचार किंवा तुझ्या यशाचा पहिला टप्पा आज तुला दिसेल. फक्त डोळे उघडे ठेव आणि संधी ओळख. प्रत्येक क्षण नवीन सुरुवात घेऊन येतो. फक्त त्याचा योग्य वापर कर. कधीकधी आपल्याला गोष्टी लगेच समजत नाहीत, पण नंतर आपल्याला कळतं की त्या गोष्टी आपल्या भल्यासाठीच झाल्या होत्या. स्वामी समर्थ तुझ्यावर नेहमी कृपादृष्टी ठेवून आहेत. फक्त तुझा विश्वास अढळ ठेव. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी फक्त योग्य वेळेची वाट पहा. काही वेळा वाटतं की खूप मेहनत करूनही यश मिळत नाही, पण सत्य हे आहे की प्रत्येक मेहनतीचं फळ योग्य वेळी मिळतं. म्हणून धीर धर, संयम ठेव आणि आपल्या चांगल्या गोष्टीसाठी वाट पहा. तुझ्या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहेस, ती लवकरच तुझ्या समोर येईल. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत. ते तुला कधीच एकटं सोडणार नाहीत. फक्त मन शांत ठेव, सकारात्मक राहा आणि आत्मविश्वासाने पुढे जा. तुला जे हवं आहे ते तुला नक्कीच मिळेल, कारण स्वामींच्या कृपेने काहीतरी अशक्य असं काहीच नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात कधी हार मानू नकोस, कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश असतो. काही वेळा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही, पण त्याचा अर्थ असा नाही की आपण अपयशी ठरलो. स्वामींच्या कृपेने प्रत्येक संकटावर मात करता येते. फक्त श्रद्धा आणि संयम टिकवून ठेव. आजचा